तर कसे आज सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय। आणि आत्ता झाली आहे माझी सकाळ आणि सकाळीच माझे उद्योगधंदे बघा 50 रुपयाच्या आरशामध्ये 500चा फ्लेक्स करतो आणि फ्लेक्स करता करता लागलेली मला भूक। तर मी 3 अंडी ठेवली उकडवायला, त्याचबरोबर बोललो 1 2 3 4 5 6 7 8 9 बस 7 8 अंडी नव्हती, 3च अंडी होती। आणि घरात बघतो तर काय सगळीकडे मी केलेला पसारा। तर पसारा म्हटलं टेन्शन घ्यायचं काम नाही, एका चुटकीमध्ये पसारा गायब। आणि चुटकीमध्ये पसारा गायब केला आणि नंतरला मला आठवलं अरे बापरे माझ्या ट्रॉफीज तर वरती 1 महिना तर बघितलंच नव्हतं, ट्रॉफीजवरती बसलेली धूळ। तर म्हटलं ठीक आहे ती पण साफ करू, तोपर्यंत माझी अंडी झालेली उकडवून। मग मी ती अंडी घेतली एका वाटीमध्ये काढून थंड होण्यासाठी आणि त्यानंतर मी घेतली खायला। आणि खाताना पण शायनिंग मारत होतो, उडवून खात होतो। नंतर ते पण काय माझं पोट भरलं नाही, त्याच्यामुळे म्हटलं अजून 1-2 अंडी आहे तर 3 अंडी पण घेऊन बघूया, ट्राय करूया। पण नाही म्हटलं भाई आपल्याला तर काही जमायचं नाही, म्हणून गप्प घेतलं खायला। आणि खाऊन झाल्यावरती घेतल्या ट्रॉफीज मी माझ्या पुसायला। तर 1 महिना त्यांना हात लावला नव्हता, त्याच्यामुळे मी चकचकावून घासून पुसत होतो एका ट्रॉफीला। आणि आता तुम्ही बघू शकता माझी मेहनत, म्हणजे ट्रॉफीजची पण आणि पुसून काढली त्याची पण। ही सगळी माझी डान्सची कृपा आहे, कलेची कृपा आहे माझ्या, त्याच्यामुळे सगळं जमवलं आपल्या घरामध्ये। आणि सगळं होता बघता वाजले होते 2:45। तर म्हटलं आता 2:45 वाजल्यात तर करायचं काय, जेवण तर मला करायला आला कंटाळा, त्याच्यामुळे मला एक सुचली आयडिया। मग मी ठरवलं आता खाली जायचं आणि चायनीज खाऊन यायचं। तर आपल्या मित्राचं दुकान आहे चायनीजचं, महाराष्ट्र हॉटेल म्हणून। तर मी हॉटेलमध्ये गेलो आणि मित्राची बहीण होती, तर ती मला बोलली की आज तर तुमचा श्रावण आहे, तर तुम्ही इथे कसे काय आलात? तर मी म्हटलं माझा काय श्रावण वगैरे नाही आहे। ती लाजली की घाबरली ते मला माहीत नाही, पण म्हटलं माझा काय श्रावण वगैरे नाही, मी कधी पण खातो कसं पण खातो। त्याच्यामुळे मी केलं जेवायला सुरुवात आणि टेस्ट बघितली तर मस्त होती। तर तुम्ही पण माझ्या मित्राच्या हॉटेलला भेट द्या नक्की या। आणि त्यानंतर गेलो मी मेडिकलमध्ये घेतला मी फेस वॉश। त्यानंतरला मी गेलो दुकानात घेतलं दूध, आणि दूधवाल्याकडे नव्हते सुट्टे पैसे, त्याच्यामुळे त्याने मला 2 दिली चॉकलेट। आणि नंतरला मी झोपलो आणि भाईसाहेब झोपलो डायरेक्ट उठलो किती वाजता वरती बघतो तर वाजलेले बरोबर 7, घड्यात वाजले 7। मम्मीने केला भात नाही केला, तर मला आला कंटाळा, त्याच्यामुळे फटाफट उठलो आणि झालो फ्रेश झालो आणि घेतला माझा मील डेलीचा। आणि लगेच मला फोन आला पार्सलवाल्याचा, खाली गेलो भाई पार्सलवाला पण लाजला, मला बोलला भाई व्हिडिओ नको करू, व्हायरल करू, माझ्याशी कोण लग्न करणार नाही। तर बोललो भावा असं काय नाही। तर मी आलो घरी आणि नंतरला घेतली माझी जिमची बॅग आणि मी निघालो जिमला जातो। तर बघतो तर काय 4 दिवसांनी गेलो जिमला, तर सगळे माझ्याकडे बघवते आणि मी म्हटलं चल आज चेस्ट मारूया, तर चेस्ट मारले आणि निघालो घरी। तर आम्ही निघालेलो घरी आणि याचं काय चालूच होतं, याचं पोट कधीच भरत नसतं, त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊया घरी। आणि मी घरी जाऊन म्हटलं थोडीशी फ्लेक्स करूया, बॉडी दाखवूया आपली होते की नाही बॉडी, सांगा जरा, आपली नवीनच सुरुवात आहे। त्याच्यामुळे आज पुरती एवढंच, कारण आता मला आली आहे झोप, तर तुम्ही पण झोपा। तर सगळ्यांना टाटा बाय बाय, काळजी घ्या, गुड नाईट।